अमोलराव, हीच ती जागा जिथं तुमच्या माने कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं. म्हणजे अरे म्हणजे हे आपलं घर होतं, बापूंचं घर. तुला माहितीये इथेच बापू राणी लावायचे आणि मी बरोबर राणीत बसून तासन तास अभ्यास करायचे. पण तेव्हा तुझ्या बाबांनी मला खूप सपोर्ट केलाय अमोल. हा म्हणलं तर पोरगी अभ्यास करते, करू सपोर्ट, मग केला. अच्छा, हो का? म्हणजे तुला तेव्हा माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं तर? असं म्हणलंय का मी? असं म्हणलंय का? अप्पे, तुझ्याबद्दल जर काय वाटत नसतं तर तू रात्रभर अभ्यास करत बसायचीस, तेव्हा तुझ्याकडे बघत बसलो नसतो. बाबा, अरे तू माझ्याकडे बघत असायचं का? अमोल बाळा, तुझी मा होतीच तशी, बघत बसण्यासारखी, आणि आत्ताही तशीच आहे. आपण काय कधी जिंदगीत अभ्यास केला नाही, आणि हे पोरगी रात्रभर पुस्तकं घेऊन बसायची. मला तिचं लय कौतुक वाटायचं. अर्जुन, पण खरंच त्या काळात तू मला खूप सपोर्ट केलायस. तू माझी खरंच खूप मदत केली आहे. अरे अमोल, तुला माहितीये मी रात्रभर राणीत बसून अभ्यास करायचे आणि तुझा बाबा मला हळूच भेटायला यायचा. खरं तर मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले होते. अर्जुन, थंडीच्या दिवसात रात्री मी अभ्यासाला बसले आणि तू भेटायला आलास ना, की खरंच मला प्रेमाची ऊब मिळायची रे. बाबाकडे बघ की एकदा. होय, ए आगाऊ, बाबाची मजा घेतो सोरे. नाही, असू दे आता बाई. काय, मी आधी लोकांची मजा घ्यायचो, आता हा घेतोय माझी मजा. बरं आपल्या ऐक ना, आता आपण आज गावात आलोच आहे, तर आपल्या सगळ्या जागा फिरल्याच पाहिजेत. हो मग चला. चला अमोल, चला 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 चला, अरे चला. मोना, अगं अजून गेली नाहीस होय तू? अहो, हे काय निघालेच होते, पण तुम्ही एवढे का वैतागताय? अगं वैतागत नाही ग मी. सगळे जायचे ठरले असताना तू पार्लरचं काढलंच म्हणलं, त्यात तू अजून वेळ लावत्या. अहो, मी वेळेत माघारी येईन, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमचा आवरून घ्या. हा? मोना, अगं म्हणून आपल्यात वाद होते. हो काय, एवढी तनतन का करताय तुम्ही माझ्यावर? आणि मी आता बोलले ना की मी आता चालली आहे म्हणून, आणि असं एंड मोमेंटला सांगितल्यावर काय होणार आहे? अशीच पळापळ होणार आहे ना? अहो, तुम्हाला काही टेन्शन आहे का? अगदी तसं नाही, पण कधी एकदा जाऊन दीदीला आणि दाजींना सरप्राईज देतोय ना, असं झालंय बघ मला. हो हो, जाऊ आपण, पण तुम्ही एवढे हळवे का होताय? एवढं हळवं होऊन चालेल का? मोना, दीदीचा आणि दाजींचा प्रवास मी लय जवळनं बघितलाय. पिक्चरची स्टोरी असते ना, त्याच्यापेक्षा भारी लव्ह स्टोरी आहे बघ त्यांची. त्यानंतर मागच्या 7 वर्षात दीदीनं अमोलवर काढलेले एकटीनं दिवस, ते आठवतात बघ मला. लय भोगलंय तिने या 7 वर्षात. अहो, पण प्रत्येकाच्या वाट्याचं ज्याला त्याला भोगावंच लागतं ना. हो, पण दीदीनं जे भोगलंय ना, ते तिचं कधीच नव्हतं म्हणून. तिनं आजपर्यंत जे केलंय ना, ते चांगल्यासाठीच केले. बाकी काय का असं ना, पण आज दोघांचं एवढं प्रेम बघून आहे ना, मला खरंच लय भारी वाटतं. खरंच, वंश खूप प्रेमळ आहेत आणि सगळ्यांना जीव लावतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात कष्ट असतातच ना. आणि आपण पण कष्ट करूनच इथपर्यंत पोहोचलोय ना. म्हणून ह्या कष्टात तुझे किंवा माझ्या वाट्याला एकटेपणा कधीच नाही आला ग. दिदी आणि दाजी एकमेकांपासून किती जरी लांब असले ना, तरी दोघांनी एकमेकाला तेवढाच जीव लावला, आणि हे प्रत्येकाला नाही जमलं. हो का? म्हणजे आपण पहिल्यापासून एकत्र आहे, तर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणून अगं असं मी म्हणलंय का? प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो बाई. आणि मागच्या काही वर्षात दीदी किंवा दाजी बाकी कुणाचा तरी विचार करू शकले असते ना, पण त्यांनी असं केलं का? नाही ना. तसं होतं तर त्या आर्याला लग्नाची मागणी का घातली अर्जुन दादांनी? मोना, अगं तुझं काय डोकं फिरलंय का? हा, उगा आपल्या नात्याची तुलना त्यांच्यावर होईना म्हणून तू त्यांच्यावर काय पण आग येणार का? म्हणून तुला माहित आहे, आर्यावर लग्न करणे हा दाजीचा निर्णय कधीच नव्हता. आणि एक लक्षात ठेव, आपल्या नात्यात अजून बरेच चढ उतार येणार आहेत, त्यामुळे तू अशी तुलना करणं सोडून दे. म्हणजे आपलं नातं टिकणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मोना, अगं आपल्याला अजून मुलबाळ नाही, आपल्यावर तेवढ्या जबाबदाऱ्या नाहीत, फक्त एवढंच म्हणायचंय मला.
पण दीदीनं आणि दाजीने आजपर्यंत लय जबाबदाऱ्या पेलेत, हे खरं आहे ना? असेल तसं. म्हणून काय प्रत्येक वेळी ते एकमेकांवर कसे प्रेम करतात आणि आपण अजून त्या पातळीपर्यंत पोहोचलो नाही हे तुम्ही बोलत राहणार आहात का? तेव्हा मोना ग, कुठला विषय कुठे नेत्यास ग तू? बाई, या बाजूक तुम्ही माझ्याशी नाही बोलायचा. फूट सूट त्यांच्यामुळे माझ्यावर तुम्ही सारखं ओरडत असता. एवढंच येतं तुम्हाला, दुसरं काय येतं? झालगट आणि मवाळगट. झालगटाचं म्हणणं काय होतं? काय होतं झालगटाचं म्हणणं? पोटाला येळची येळी खाल्लं पाहिजे. आपे इथं आल्यावर काय आठवतं का तुला? हरतालिका आणि तू माझ्यासाठी आणलेला डबा. तुला मला फक्त तू आठवतेस, अभ्यासात रमलेली, बाकी काय नाही. बरं अर्जुन, मला एक सांग, आधी तू प्रेमात पडलास माझ्या की मी रे? मी सांगतो सगळ्यात शेवटला. ए, आगाव झालाय जा. पण आपे आजपर्यंत किती वेळा भेटलो असेल ना आपण इथं इथं बरं चला निघू. चला चल रे. चले. हा. मला ते राया, आता मला काही बोलू नको. एकदा माझी मा आणि बाबा एकत्र आले की मला घेऊन गेलास तरी चालेल. अमोल, इथे मला तुझ्या बाबांनी वाचवलं होतं. खरंच? हो, आणि त्यावेळी मला कळून चुकलं होतं की मी आप्पीला तिच्यासाठी नाही, माझ्यासाठी वाचवलं. कारण त्या दिवसानंतर आप्पीशिवाय हे आयुष्य काढणं शक्यच नव्हतं मला. पण कसं वाचवलं तू? अरे तुला सांगतो. आता किती वेळ आली म्हणजे तो शेच्या येणारच. चकुले, काय ग? तू आज काय करतेस? आई शपथ, कसलं भारी बा बाबा. हो मग अमोल, अरे मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं माझ्यासोबत असं काहीतरी होईल. आणि ती मा आणि बाबाची पहिली भेट होती, पहिली. पहिली भेट आकाशात ते. अरे नाही नाही, पण एक मिनिट अर्जुन, असं तुला वाटत होतं की ती आपली पहिली भेट होती? मी माझ्या डोक्यात मनात तुला आधीच भेटले होते. शपथ. म्हणजे म्हणजे मी तुला नंतर सांगते. नाही नाही, सांग ना मला आता. अरे नंतर सांगते म्हणजे आता विषय काय? काढला ना आपे. विषय काढला ना. अरे पण तू आधी विषय कशाला काढला? अरे मी विषय- मग मी सांगते मला ना. ऐकायचं ना पण. पण मी त्याच्यासमोर सांगितलं ना, तुला सांगितलं की नाही रे? सांग. अरे हो, पण मला ऐकायचं होतं ना. बाबा बस पाय. अमोल बाळा, ही ती जागा आहे जिथं तुझ्या मा बाबांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यावेळी वाटलं पण नव्हतं की आमचं दोघांचं लग्न होईल म्हणून. मा बाबा, मी काही म्हणा, तुमचं लग्न तर होणारच होतं. तुम्हाला वाटलं नसलं तरी. एक मिनिट, कसं काय? कारण मी येणार होतो ना. आगाव. आपे, अमोलला त्याच्या बाबाबद्दल काय नाही कळलं पाहिजे. अर्जुन प्लीज. आपे मला वचन दे, भांडून मंगळसूत्र घालणारा अर्जुन लक्षात ठेव, भांडून वेगळं करणारा नको, आणि आयुष्यभर ओळखत राहणार. अर्जुन, आज ना तू माझ्या मनातलं अगदी अचूक ओळखलंय. वा, म्हणजे मी मोकळा आता. काय करायला? इथं काम करायला.
परत प्रेमात पारायला किती वेळ गेला माझा. अरे बापरे. अमोल बाळा, मी नेहमी म्हणतो ना की माझ्यातला वाईटपणा संपवला तो आप्पीने. ते उगच नाही, मला खाकी वर्दीची किंमतच माहित नव्हती. माझ्यासाठी खाकी वर्दी होती ते म्हणजे फक्त पैसे कमवायचं साधन. मग बाबा इथे सगळ्यांना हे कळलं होतं की मी माझं काम इमानदारीने करत नाही. माझ्या जवळच्या, माझ्या हक्काच्या, माझ्या प्रेमाच्या लोकांच्या डोळ्यात माझा आदर कमी होताना दिसला होता मला. मी हारलो होतो आयुष्यात. अर्जुन, अरे चुका होतात म्हणूनच तर आपण माणूस होत ना. हो आप्पे, पण हे सांगणारी तू होतीस म्हणून हे अर्जुन कदम आज इथं माणूस म्हणून उभा आहे. बर चला, अजून एक ठिकाण बाकी आहे ना. कुठे सांग तरी की. चल सांगतो, चल. काय रे. कुठे मग? चला. आप्पे, 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 मी बाप होणार आहे, बाप बाप होणार आहे मी. आप्पे, आप्पे आठवलं का काय? अर्जुन, ही तीच जागा आहे जिथे मी प्रेग्नेंट असल्याचं तुला कळालं होतं. आणि त्यानंतर मागचं सगळं सोडून तू आनंदाने जगायचं ठरवलं. जायचं का आता पुढं? चला. नमस्कार हिरोईन ताई. हो दादा, तुम्ही घाबरले ना. मी तुम्ही काय ह्याच रस्त्याने फिरत असताय काय? काही काय बोलताय. नाही नाही, मस्करी केली. तुम्ही दिसलात म्हणलं त्या बारकेची चौकशी करावा. काय तुम्ही मला गोळ्या विचारून गेलात तेव्हापासून मला बी त्याची काळजी वाटायला लागली बघा. हो, आता बरे आहेत ते, पण आम्हालाच काही कळत नाही आता काय करावं. मला एक सांगा, तुम्ही हे सगळं घरी सांगितलंय ना? नाही. काय अहो ताई, तुम्ही अजून घरी सांगितलं नाही होय? अहो त्या पोराला मेंदूचा कॅन्सर आहे आणि तुम्ही एवढं सगळं हलक्यात घेताय होय? ओ दादा, हलक्यात घेते म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला त्यांची काळजी नाहीये का? मला जर त्यांची काळजी असती ना तर तुम्ही आतापर्यंत घरी सगळ्यांना सांगितलं असतं आणि त्या पोरावर उपचार पण सुरू केले असते. अहो, सांगायचं तर आहे मला, पण भीती वाटते म्हणून मी अजून कोणाला काही बोललेली नाहीये. हे बघा ताई, अहो तुमच्या भीतीपेक्षा तेव्हा आजार लय मोठा आहे. तेव्हा आत्ता दुसऱ्या स्टेजला आहे आणि त्याच्या आत्ता निदान 30% तरी वाचण्याचे चान्सेस आहेत. हे बघा ताई, तुम्ही जर अजून उशीर केला ना तर त्या पोराचा आजार तिसऱ्या स्टेजला जाईल. एकदा का तेव्हा आजार जर तिसऱ्या स्टेजला गेला ना तर देवाचं पण नाईलाज होईल बरं. बिचारा कुणाचं कोण, पण किती काळजी याला एवढं मनापासून सांगतोय. आणि खरंच छोटे सरकारांचा जीव धोक्यात आहे. नाही नाही, आता आसगाववरून आल्यावर पहिल्यांदा मी सगळ्यांना त्यांच्या आजाराबद्दल सांगून मोकळी होते. ओ ताई, कुठं हरवलाय? नाही, काही नाही. मी आत्ता जे बोललो ना त्याच्यावर विचार करा. काय आहे, माणसाचा जीव सगळ्यात महत्वाचा. येते मी. या. बोला भांजे. हॅलो विपा मामा, तुम्ही निघा आता. येस भांजे, तुम्ही रेडी राहा, आम्ही आलोच. हो, ये लवकर. बापू, अमोल, आपला हॉटेल वाला रेडी आहे. मी सांगितलं सगळं केलं ना तुम्ही? हो. पण मामा कुठे राहिले?
चंद्र है हाथीचे काकण. जगण्याची आशा या मनाची भाषा तुला बोलता ऐकता समजून घेणं स्वप्नाचे रंग मी तुझ्यात रंग पुढे बाकी का तुझी साथ असताना हे स्वप्न विप्न तर नाही ना? हे स्वप्नही नाहीये आणि सत्यही नाही. मग आपण आपल्या जगात होत अर्जुन, आपल्या आपल्या जगात. हे असं वाटतं ही वेळच नको सरायला. अर्जुन अरे वेळ कधीच सरून गेलीये. तुला कळतंय का? आपण फिरून परत इथेच आलोय. आज परत असं वाटतंय मी आजगावचा तो चार्ज आहे. आणि मी आज गावची आप्पी. आपे मला तुला काहीतरी सांगायचंय. हं? आपे मला आज कळून चुकलं. खरं प्रेम आयुष्यात एकदाच होतं आणि ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ती व्यक्ती परत आपल्यावर प्रेम करायला लागली ही फिलिंग लय भारी आहे. अर्जुन जी ताकद प्रेमात असते ना ती बाकी कशातच नसते. ते म्हणूनच माझं हे प्रेम ही अशी बायको मी नाही गमावणार कधीच. आपे माझ्या कुवतीपेक्षा लय दिले मला देवाने. तुला माहितीये माझ्या देवाने मला दिलेलं सगळ्यात मौल्यवान व्यक्ती कोण आहे? तू. आपे बोलू दे मला. आपे जोपर्यंत तू होतीस ना आयुष्यात तोपर्यंतच मी जगत होतो. त्या जगण्याला अर्थ होता, त्यात आनंद होता. ते जगणं होतं आपले. पण जशी तू गेलीस ना मी फक्त जिवंत होतो. काय राहिलंच नव्हतं. आपे मला या माझ्या जीवनाचा सार कळलं. शिवारच्या या आप्पीशिवाय पूर्णच नाही होऊ शकत. Happy, I love you. Happy, I love you. I love you too.